नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फॉर्म भरत असताना भाषा निवडीमध्ये भरपूर असे प्रॉब्लेम येत असतील। बरेच विद्यार्थी काल कॉल करत होती, काही लोक व्हॉट्सअप पण करतात। विद्यार्थी मित्रांनो, आपली जे की महा टीईटीसाठी पेपर 1 पेपर 2 साठी बॅच चालू आहे। आज त्यासाठी संपर्क क्रमांक 9665484048 या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा व क्लासची डिटेल मिळवा। व्हॉट्सअपला हाय केल्यानंतर तुम्हाला क्लासची माहिती मिळेल व 2 महिन्याच्या बॅचची डिटेलसुद्धा मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज भाषा विषयाबद्दल आपण बोलणार आहोत। सर्वात प्रथम महाराष्ट्र परीक्षा परिषद परीक्षा घेणार आहे। परीक्षेचे स्वरूप ऑफलाईनच असणार आहे, म्हणजे पेपरवर परीक्षा होणार आहे, हे पण निश्चित ठेवा। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हा पेपर 150 गुणांसाठी असणार आहे। फर्स्ट पेपरमध्ये 5 सब्जेक्ट असतील, सेकंड पेपरमध्ये सामाजिक शास्त्रासह 4 सब्जेक्ट असतील आणि विज्ञान आणि गणित या विषयासह सेकंड पेपर 5 सब्जेक्टचा असेल, मॅथ सायन्स याच्यासाठी। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा संभ्रम जो काय आहे तो म्हणजे भाषा निवड करत असताना बरेच विद्यार्थी इंग्लिशला घाबरून हिंदी घ्यावी का, हिंदीचा फायदा आपल्याला होईल का, हे विचारत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग भाषा निवडीबाबत आपण पाहणार आहोत। जर तुम्ही मराठी घेतली, भाषा मराठी घेतली, तर तुम्हाला इंग्रजी घेणं कंपल्सरी असणार आहे। फर्स्ट लँग्वेज मराठी, सेकंड लँग्वेज इंग्रजी। जर फर्स्ट लँग्वेज इंग्रजी तर सेकंड लँग्वेज मराठी घ्यावी लागेल। जर फर्स्ट लँग्वेज उर्दू घेतली तर मराठी किंवा इंग्रजी घ्यावी लागेल। फर्स्ट लँग्वेज बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी घेतली तर मराठी किंवा इंग्रजी घ्यावे लागेल। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील की आपली फर्स्ट आणि सेकंड लँग्वेज कोणती ठेवावी हे सर्वप्रथम स्पष्ट झालेलं असेल। पण त्याच्यानंतर तुमचा एक गोष्ट अडते, जर आपण फर्स्ट लँग्वेज हिंदी घेतली आणि सेकंड लँग्वेज मराठी घेतली तर हिंदी मराठीमध्ये पेपर येईल का? तर नाही मित्रांनो, मराठी मीडियम व इंग्रजी मीडियम व उर्दू मीडियम अशा पद्धतीने 3 लँग्वेजमध्येच पेपर असेल। विद्यार्थी मित्रांनो, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी अशा लँग्वेजमध्ये आजपर्यंत 7 पेपर झाले, अशा लँग्वेजमध्ये कधीही पेपर आढळलेला नाही। 3च विषयामध्ये पेपर असेल, एक तर मराठी, इंग्लिश किंवा उर्दू विषयामध्ये पेपर दिसून येतो। कारण उर्दूच्या विद्यार्थ्यांना उर्दू घेण्यासाठी उर्दूमध्ये पेपर दिला जात असतो। पण विद्यार्थी मित्रांनो, भाषा 2 मध्ये जर विचार केला, तुम्हाला फक्त 2च ऑप्शन आहेत, लक्षात घ्या। याच्यामध्ये तुम्ही इंग्रजी किंवा मराठी, मराठी किंवा इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी अशी भाषा निवडू शकता। फर्स्ट लँग्वेजमध्ये तुम्ही मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, हिंदी आणि कन्नड तर अशा पद्धतीने लँग्वेज निवडू शकता। पण विद्यार्थी मित्रांनो, सरतेशेवटी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, जेव्हा तुम्ही एखादी भाषा निवडत असताना तुम्हाला खरंच बंगाली होतं का, खरंच तुम्ही हिंदीमध्ये शिक्षण पूर्ण केलेलं आहे का, या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या। त्यामुळे भाषा निवडत असताना मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी मराठी इंग्रजी हा ऑप्शन ठेवावा, इंग्रजीमध्ये मीडियमच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी मराठी हा ऑप्शन ठेवावा, उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांनी उर्दू मराठी किंवा इंग्रजी हा ऑप्शन ठेवावा। बंगालीमध्ये, गुजरातीमध्ये, तेलुगूमध्ये, सिंधीमध्ये, कन्नडमध्ये किंवा हिंदीमध्ये प्रत्यक्ष शिक्षण झालं आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे, त्याच लोकांनी या भाषा निवडाव्या, जे की विद्यार्थ्यांनी मित्रांनो तुमचा संभ्रम दूर झाला असेल। बऱ्याच विद्यार्थ्यांनी इंग्रजीची भीती वाटते, तेव्हा हिंदी फर्स्ट लँग्वेज व सेकंड लँग्वेज मराठी ठेवल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं। कारण विचार करता मराठी व हिंदीचे व्याकरण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं आणि विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं मित्रांनो। आणि मराठी सेकंड ठेवल्यामुळे मराठीचं स्वरूपसुद्धा बरंच चेंज झालेलं असतं। म्हणून मागच्या पेपरचा अनुभव घेऊन, मागचे पेपरचे सिलेबस पाहून विद्यार्थी मित्रांनो भाषा निवडीवर व्यवस्थित विचार करून भाषा निवडावी। विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा जर विषय बघितला, फर्स्ट पेपरचा बालमानसशास्त्र,
त्यानंतर गणित, अंकगणित, त्यानंतर परिसर अभ्यास आणि संदर्भ अशा पद्धतीने काठिण्य पातळी जर बघितली 1ली ते 10वीच्या सिलेबसवर अवलंबून असते. अशा पद्धतीने तुम्ही तयारी करावी. आणि विशेष म्हणजे बाजारात जात असताना किंवा बाजारातून तुम्ही जर पेपरचा विचार करता बाजारातून पुस्तक नियोजन करायचं असेल, मार्गदर्शन एक पुस्तिका घेऊन 3.5% लोक पास होतात, त्या परीक्षेमध्ये पास होण्याचे दिवास्वप्न बघत असाल तर ते फेल ठरू शकते मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर नियोजनासह व्यवस्थितरित्या अभ्यास करणं गरजेचं आहे. सरतेशेवटी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपली क्लासची सुद्धा माहिती देतो. या 2 महिन्यामध्ये आपल्याला नियोजन करायचं आहे. क्लासचं पास आऊट होण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागणार आहेत, सर्वात प्रथम म्हणजे अतिमहत्त्वाचे प्रश्न, पेपर विश्लेषण, त्यानंतर कन्सेप्ट क्लिअर आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या बाजारात उपलब्ध नाहीत त्या प्रॉपर नोट्ससुद्धा ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून आपण प्रोव्हाइड करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या वेळेस लाईव्ह लेक्चर अटेंड करता येत नसेल त्या विद्यार्थ्यांना आपण जे की रेकॉर्ड लेक्चरसुद्धा देणार आहे, त्यासोबत नोट्ससुद्धा उपलब्ध आहेत. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून तुम्ही क्लासची डिटेल मिळवू शकता. तुमचा सर्व विद्यार्थ्यांचा जो काही गैरसमज भाषाविषयाबाबत होता किंवा ज्या समस्या होत्या त्या सॉल्व झालेल्या असतील. आता दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरायला थोडीशी गडबड करू नका. आज तारीख आहे साधारण 11 तारीख, एक 17 ते 18 किंवा 20 तारखेच्या नंतर फॉर्म भरला तरी चालेल. त्यासाठी सर्व डॉक्युमेंट जे काही तुमची कास्ट सर्टिफिकेट असेल, जे काही तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र असतील या डेटच्या अगोदरचे पाहिजे आहेत, जे की आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये या TET परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून बेस्ट ऑफ लक. विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.